नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या सेशनमध्ये आपण वन वर्ड सबस्टिट्यूशन्सचे 15 वर्ड्स घेतलेत. जोड्या जुळवणं हा प्रकार जास्त होता त्याच्यात. तर आता आपण पुढील प्रश्न या सेशनमध्ये बघणार आहोत. तर बघा पुढचा प्रश्न क्रमांक 16. सिलेक्ट द वर्ड विच मीन्स द सेम ॲज द फॉलोइंग ग्रुप ऑफ वर्ड्स. म्हणजे वन वर्ड सबस्टिट्यूशन आपल्याला ओळखायचं आहे. काय दिलेलं बघा, वन हू डज नॉट बिलीव्ह इन गॉड. जो देवावर विश्वास ठेवत नाही त्याला म्हणतात नास्तिक. नास्तिकला इंग्लिशमध्ये म्हणतात ॲथेइस्ट. ठीक आहे. आता याच्यात बघा आपण शब्द दिलेत बघा. याच्यात पहिला शब्द आहे अनरिलिजियस. अनरिलिजियस म्हणजे अधार्मिक. हा त्याचा वन वर्ड सबस्टिट्यूशन येणार नाही. दुसरा शब्द दिला आहे अथेइस्ट. अथेइस्टचा अर्थ होतो नास्तिक, देवाला न मानणारा. लक्षात, हा त्याचा प्रॉपर वन वर्ड सबस्टिट्यूशन येईल. काय म्हटलं तिथे, वन हू डज नॉट बिलीव्ह इन गॉड. जो देवावर विश्वास ठेवत नाही, देवाच्या अस्तित्वावर विश्वास ठेवत नाही, त्याला आपण काय म्हणतो, अथेइस्ट, नास्तिक. पॅगन म्हणतो आपण काफिर, विधर्मी, कोणत्याही एक निश्चित धर्म नसलेला. हा तर एकदमच बेकार असतो. आणखी आलं का लक्षात? ठीक आहे. हां, पुढे थेइस्ट म्हणजे काय, श्रद्धाळू, देवाच्या अस्तित्वावर विश्वास ठेवणारा. आस्तिक, श्रद्धाळू, देवाची भक्ती करणारा, असं त्याला म्हणतो आपण थेइस्ट. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये बघा प्रश्न क्रमांक 16 मध्ये वन हू डज नॉट बिलीव्ह इन गॉड दॅट इज कॉल्ड अथेइस्ट, नास्तिक, देवाला न मानणारा. म्हणून पण प्रश्न क्रमांक 16चं उत्तर आलं 2. हा प्रश्न आयोगाने टॅक्स असिस्टंट 2017 साली विचारलेला होता. नेक्स्ट, पुढे पुढचा प्रश्न बघा. मॅच द फॉलोइंग. हां, इथं बघा पहिला याच्यात इन्फर्मरी म्हणजे काय लक्षात घ्या. इन्फर्मरी हा जो शब्द असतो, हा जो शब्द आहे, हा जो म्हणजे वृद्ध किंवा जे आजारी लोक असतात त्यांची सेवा शुश्रूषा करण्यासाठी एक ठिकाण असतं, त्याला म्हणतात इन्फर्मरी. ऑर्फनेज म्हणजे अनाथालय. ऑर्फनेज म्हणजे काय, अनाथालय. अर्सेनल शस्त्रागार, जिथे शस्त्र ठेवतात अशी जागा किंवा बनवतात अशी जागा. केनल म्हणजे कुत्र्याचं घर. हे जोड्या आपण व्यवस्थित जुळवल्या आहेत. तर आपण पुढच्या पेजवर जाऊयात. बघा, इन्फर्मरी अ होम फॉर ओल्ड पर्सन्स. म्हातारे व आजारी व्यक्तींसाठी असलेले रुग्णालय. ऑर्फनेज ए होम फॉर ऑर्फन्स, अनाथांसाठी असलेलं घर, त्याला आपण अनाथालय किंवा अनाथावस्था असे देखील म्हणू शकतो. पुढे अर्सेनल अ प्लेस फॉर ॲम्युनिशन अँड वेपन्स, म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो काय, शस्त्रागार किंवा शस्त्रांचा कारखाना, जिथे शस्त्र ठेवतात बनवतात असं ठिकाण. केनल म्हणजे कुत्र्याचं घर. स्वान शाळा असंही म्हणतो आपण त्याला. बघा, अ प्लेस फॉर डॉग्स. बरोबर. मग मित्रांनो, याची जोडी बघा कशी दिली बघा, 4 1 2 3. 4 1 2 3. मग ही जोडी बघण्यासाठी आपल्याला आधीच्या पेजवर जावं लागेल. 4 1 2 3. 4 1 2 3. 4 1 2 3 म्हणजे पहिलाच जो पर्याय पहिलाच याचं उत्तर आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 17चं उत्तर आलं 1. बाकीच्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं नाही आपल्याला. ठीक आहे. हा प्रश्न आयोगाने राज्यसेवा 2017 साली विचारलेला होता. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 18 बघा. विच वन ऑफ द फॉलोइंग एक्सप्लेन्स द फ्रेज. हां, वन हू इज ग्रेट लवर ऑफ बुक्स. ग्रंथप्रेमी किंवा पुस्तकप्रेमीला कोणता शब्द आहे असा त्याचा अर्थ आहे. बघूयात मग. बिगॉटचा पहिलाच ऑप्शन दिला. बिगॉटचा अर्थ होतो कडवा, अभिमानी, हटवादी ते धर्मांध, धर्मवेडा. म्हणजे ही एकच गोष्ट खरी आहे, त्याला आपण बिगॉट असं म्हणतो. कस्टर्ड म्हणतो ना आपल्या भाषेत तो. ठीक आहे. ब्लॉन्ड म्हणजे काय, सोनकेशी. बरोबर आहे. गोरी व सोनेरी केश असलेली स्त्री. हा देखील त्याचं येणार नाही त्या फ्रेजचा अर्थ. पुढे बिब्लिओफाईल म्हणजे काय, ग्रंथप्रेमी, ग्रंथ संग्रह करणारी व्यक्ती, पुस्तकांवर जीवापाड प्रेम करणारी व्यक्ती, हे त्याचं येईल. आलं लक्षात. बिब्लिओ म्हणजे बुक, फाईल मीन्स लव असा त्याचा अर्थ आहे. ग्रंथप्रेमी, ग्रंथसंग्रह करणारी व्यक्ती. बुकी काय असतो, शर्यतीत जुगाराचे पैसे स्वीकारणारा. जो सट्टा घेतो त्याला बुकी म्हणतात. पण तो कोणता, मॅचचा घेतो, हां, हॉर्स रायडिंगमध्ये घेतो. बरोबर आहे. घोड्यावर पैजा मारणारा. आलं लक्षात. जो म्हणजे घेतो कशाचे, हे लावतात ना
काय म्हणतात त्याला, जुगार लावतात, कोण जिंकेल, इंडिया जिंकेल का हे जिंकेल, त्याला आपण बुकी म्हणतो. जो घेतो ना हे असे सट्टे, त्याला म्हणतो आपण बुकी. याच्यावर एवढा सट्टा लागला, त्याच्यावर तेवढा सट्टा लागला, जो घेणारा असतो, ॲक्सेप्ट करणारा असतो, त्याला म्हणतो आपण बुकी. बुकी हा शब्द पर्टिक्युलरली घोड्याच्या शर्यतीत वापरतात, रेस हॉर्सिंगमध्ये. ठीक आहे. चला मग आता विद्यार्थी मित्रांनो बघा, प्रश्न क्रमांक 18चं उत्तर आलं 3. हा प्रश्न आयोगाने PSI 2017 साली विचारलेला होता. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 19 बघा, इथे जोड्या दिल्यात, मॅच द फॉलोइंग. आता याच्यात पहिलं म्हटलं स्टॉईक. स्टॉईक म्हणजे काय, धीरगंभीर, म्हणजे अशी व्यक्ती का दुःख आणि सुखमध्ये त्याला अजिबात फरक पडत नाही. संयमी माणूस, आत्मसंयमी माणूस, त्याला आपण काय म्हणतो स्टॉईक. ब्लास्फेमी म्हणजे काय, पवित्र गोष्टींबद्दल व ईश्वरांबद्दल अपमानकारक शब्द वापरणे, अवमानकारक भाषा वापरणे, त्याला ब्लास्फेमी म्हणतात. स्पिन्स्टर म्हणजे अनमॅरिड गर्ल, म्हणजे कुमारिका असं आपण त्याला म्हणतो. मर्सिनरी. मर्सिनरी म्हणजे काय, जी व्यक्ती फक्त पैशासाठी काम करते, त्याला भाडोत्री सैनिक किंवा गुंड असे म्हणतात. जो पैशाच्या लालचाने फक्त काम करतो, आपण म्हणतो ना सुपारी घेणारे, त्याला आपण मर्सिनरी म्हणतो आपल्या भाषेत. लक्षात घ्या नवीन शब्द. तर बघूयात यांच्या जोड्या काय लागल्यात नेक्स्ट याच्यामध्ये. मग स्टोईक. स्टोईक म्हणजे समवन हू शोज नो फिलिंग ऑफ डिसलाईक, म्हणजे आत्मसंयमी माणूस असतो हा. पेन आणि प्लेजरमध्ये सुद्धा डिस्टर्ब होत नाही. लक्षात घ्या, दुःख असेल किंवा सुख असेल तरी प्लेजर होत नाही. हा काय, आत्मसंयमी माणूस असतो, त्याला म्हणतो आपण स्टोईक. शोषित, निर्विकार, स्थितप्रज्ञ, आत्मसंयमी माणूस. लक्षात घ्या. ठीक आहे. ब्लास्फेमी. ब्लास्फेमी बरोबर, डिसरिस्पेक्टफुल लँग्वेज अबाउट गॉड ऑर होली थिंग्स, पवित्र गोष्टींबद्दल किंवा देवधर्माबद्दल जो अवमानकारक किंवा अपमानकारक भाषा वापरतो, त्या शब्दाला ब्लास्फेमी असे म्हणतात. पवित्र गोष्टीबद्दल निंदा करणे किंवा देव व धर्माविषयी वाईट बोलणे, त्याला म्हणतात ब्लास्फेमी. शब्द लक्षात घ्या. नेक्स्ट स्पिन्स्टर, अन अनमॅरिड वुमन हू सिम्स अनलायकली टू मॅरी, म्हणजे काय, कुमारिका, अविवाहित मुलगी. बरोबर आहे. स्त्री आपण लग्नानंतरच म्हणू शकतो, मुलगी म्हणूयात. ठीक आहे. नेक्स्ट मर्सेनरी, इन्फ्लुएन्स बाय द विश फॉर मनी, म्हणजे फक्त कशाला, जे पैशाच्या प्रभावानेच काम करतात किंवा पैशासाठीच काम करतात. मी तुम्हाला बोललो, बढोत्री गुंड, सैनिक केवळ पैशाच्या लोभाने काम करणारे, त्यांना आपण म्हणतो मर्सिनरी. आपल्या भाषेत म्हणतो आपण सुपाऱ्या घेणारे. आलं लक्षात, मर्सिनरी. विद्यार्थी मित्रांनो बघा, या 4 शब्दांच्या जोड्या आपण प्रॉपरली येथे जुळवल्या आहेत. त्याच्या शब्द, तो शब्द त्याचा मराठीत अर्थ जुळवलेले आहेत, जेणेकरून हे बोलताना आणि लिहितानाही तुम्हाला याचा प्रचंड फायदा होईल. तर बघा जोडी कशी जुळवली, 3 4 2 1. आता आपल्याला 3 4 2 1 कुठे हे बघण्यासाठी मागच्या पेजवर जावं लागेल. 3 4 2 1. आता हे बघा 3 4 2 1 कुठे आहे, 3 मध्ये आहे. 3 4 2 1. मग विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 19चं उत्तर आलं 3. हा प्रश्न आयोगाने ASO 2017 या साली विचारलेला होता. नेक्स्ट पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 20. विच वन ऑफ द फॉलोइंग फ्रेजेस मीन रेजिसाइट. रेजिसाइटचा अर्थ होतो राजहत्या, राजाची हत्या केलेली व्यक्ती, असा त्याचा अर्थ होतो रेजिसाइट. मग आता रेजिसाइट आपल्याला शोधायचं आहे. काय, मर्डर ऑफ मदर, आई, मर्डर ऑफ मदर, आईची हत्या, मातृहत्या करणारी व्यक्ती, त्याला मॅट्रिसाइड म्हणतात. मातृहत्या मॅट्रिसाइड असं म्हणतात. पुढे मर्डर ऑफ फादर, वडिलांची हत्या, पितृहत्या करणारी व्यक्ती, बरोबर आहे, त्याला पॅट्रिसाइड म्हणतात. मॅट्री आणि पॅट्री हे जर्मनीमधून आलेले शब्द आहेत. लक्षात घ्या, जर्मन भाषेतून मॅट्री आणि पॅट्री अलग लक्षात. मॅट्रिसाइड, पॅट्रिसाइड, बरोबर. मर्डर ऑफ अ किंग, राजाची हत्या, राजहत्या करणारी व्यक्ती, त्यालाच म्हणतात रेजिसाइड. आलं का लक्षात. साईड हा शब्द तुम्हाला कोणत्याही शब्दाच्या शेवटी दिसला तर त्याचा अर्थ होतो मर्डर. काय अर्थ होतो, मर्डर. कोणत्याही शब्दाच्या शेवटी तर तुम्हाला साईड दिसला म्हणजे इन्सेक्टिसाईड, फेटिसाईड, बरोबर आहे, सोरोरिसाईड, बरोबर आहे, मॅट्रिसाईड, पॅट्रिसाईड, बरोबर आहे. तर हे काय सगळे हत्या दर्शवतात. लक्षात घ्या. ठीक आहे. आता मर्डर ऑफ ब्रदर, त्याला फ्रॅट्रिसाईड म्हणतात. भावाची हत्या, भ्रातृहत्या करणारी व्यक्ती, हा देखील त्याचा येणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, रेजिसाइड म्हणजे राजहत्या, म्हणजे याच्यामध्ये फक्त काय, मर्डर ऑफ अ किंग, सी ऑप्शन बरोबर आहे. मर्डर ऑफ अ किंग याच्यामध्ये सी ऑप्शन बरोबर आहे. तर आन्सर ऑप्शनमध्ये सी ऑप्शन कुठे तर बघूयात. सी ऑप्शन फक्त 4 या ठिकाणी बरोबर आहे, बाकीचे उत्तरं चूक आहेत. मर्डर ऑफ मदर मॅट्रिसाइड, मर्डर ऑफ फादर पॅट्रिसाइड, मर्डर ऑफ ब्रदर फ्रॅट्रिसाइड,
हे त्याचे अर्थ आहेत. आणि साईड शब्द एखाद्या शब्दाच्या शेवटी तुम्हाला दिसला किंवा हा प्रत्यय तुम्हाला एखाद्या शब्दाच्या शेवटी दिसला तर त्याचा अर्थ होतो मर्डर ऑर डिस्ट्रक्शन. आलं लक्षात. म्हणून प्रश्न क्रमांक 20चं उत्तर आलं 4. हा प्रश्न आयोगाने राज्यसेवा 2017 साली विचारलेला होता. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 21. मॅच द फॉलोइंग. मॅच द फॉलोइंग. आता याच्यात बघा, हां कमेन्शुरेट पहिला दिला आहे. कमेन्शुरेट, कॉमली, युफोरिया, युफिमिझम हे जे शब्द आहेत याच्या ज्या जोड्या जुळवल्या आहेत आपण, बरोबर आहे. आता याच्या ज्या जोड्या आहेत आपण पुढच्या पेजेसवर आहेत. आता त्याचे मराठीत आपण अगोदर अर्थ बघूयात, मग जाऊयात. आता बघा कॉमन्शुरेट म्हणजे काय, तर आपण इक्विव्हॅलंट म्हणजे काय, समान असा त्याचा अर्थ होतो. ज्याशी योग्य प्रमाणात असणे, वाजवी, साजेशा, समान प्रमाणात असा त्याचा अर्थ होतो, समान, इक्विव्हॅलंट. कॉमली, कॉमलीचा अर्थ होतो सुंदर, देखाव, देखणा, आकर्षक, आलं लक्षात, म्हणजे अट्रॅक्टिव्ह. पुढे युफोरिया, युफोरियाचा अर्थ होतो फिलिंग ऑफ एक्स्ट्रीम हॅपीनेस, म्हणजे ब्रह्मानंद आपण ज्याला म्हणतो, अत्यानंदाची भावना किंवा अवस्था. ब्रह्मानंद म्हणजे आय एम हायली प्लीज्ड आफ्टर सीइंग यू, ती जी सिच्युएशन असते ती असते युफोरियाची. पुढे युफेमिझम, युफेमिझमचा अर्थ होतो लेस डायरेक्ट नेम फॉर समथिंग अनप्लेझंट, म्हणजे म्हणतो ना आपण कडू शब्दात गोड सल्ला देणे, त्याला आपण युफेमिझम असं म्हणतो. बघा मग अप्रिय गोष्ट सौम्य शब्दात सांगणे किंवा कठोर शब्दाऐवजी मृदू शब्दाचा वापर करणे. शुगर कोटेड पिल असं एक फ्रेज आहे, आलं का लक्षात, तसंही आपण युफेमिझम वापरून करू शकतो. मग अप्रिय गोष्ट सौम्य शब्दात सांगणे किंवा कठोर शब्दाऐवजी मृदू शब्दाचा वापर करणे, हे यांचे सगळे समानार्थी शब्द दिलेले आहेत. मग आता आपण जोड्या जोडलेल्या आहेत, त्या जोड्यामध्ये बघा 4 1 2 3, 4 1 2 3 बघूयात आपण. 4 1 2 3 कुठे आहेत, 4 1 2 3, 4 1 2 3 आलं लक्षात. मग प्रश्न क्रमांक 21चं प्रॉपर सिक्वेन्स आला मॅच द फॉलोइंगचा 2. 21चं उत्तर आलं 2. हा प्रश्न आयोगाने मंत्रालय लिपिक 2017 साली विचारलेला होता. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 22 बघा. गिव्ह द वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द फॉलोइंग फ्रेज ऑर क्लॉज. ठीक आहे. आता याच्यात बघा, ॲनिमल विच लिव्ज ऑन मीट त्याला आपण काय म्हणतो, मांसाहारी म्हणतो. अ मॅस्क्युलिन वुमन, मर्दानी स्त्री, त्याला आपण ॲमेझॉन म्हणतो. ॲनिमल विच लिव्ह ऑन फिश त्याला पिसिव्होरस असं आपण म्हणतो, मासे खाऊन जगणारा किंवा मांसाहारी असं म्हणतो आपण. द स्टडी ऑफ स्टार्स अँड प्लॅनेट्स त्याला आपण म्हणतो ॲस्ट्रॉनॉमी. तर विद्यार्थी मित्रांनो, याची प्रॉपर जोड्या बघण्यासाठी, यांचे अर्थ बघण्यासाठी आणि जोड्यांचा काय क्रम असेल हे बघण्यासाठी आपल्याला नेक्स्ट पेजवर जावं लागेल. बघूयात. ॲनिमल विच लिव्ज ऑन मीट त्याला आपण म्हणतो कार्निव्होरस, मांसाहारी, मांस भक्षक. ॲनिमल विच लिव्ज ऑन मीट म्हणजे मांस खाऊन जगणारे, त्याला आपण म्हणतो कार्निव्होरस. आलं लक्षात. कार्ने मीन्स मीट, व्होरस मीन्स टू ईट, खाणारे, असा त्याचा अर्थ आहे. अ मॅस्क्युलिन वुमन, मर्दानी स्त्री, म्हणजेच त्याला आपण म्हणतो ॲमेझॉन. ते आपलं ऑनलाईन शॉपिंगचं ॲमेझॉन, ॲमेझॉन नदी, ॲमेझॉन, ॲमेझॉन म्हणजे मर्दानी स्त्री. आलं का लक्षात. ॲनिमल विच लिव्ह ऑन फिश, ॲनिमल विच लिव्ह ऑन फिश दॅट इज कॉल्ड पिसिव्होरस. पिसीचा अर्थ होतो मासे, व्होरस मीन्स टू ईट, मासे खाऊन जगणारा मांसाहारी प्राणी. पुढे द स्टडी ऑफ स्टार अँड प्लॅनेट्स, द स्टडी ऑफ स्टार्स अँड प्लॅनेट्स त्याला म्हणतो आपण ॲस्ट्रॉनॉमी, तारकाशास्त्र, खगोलशास्त्र, ताऱ्यांचा व ग्रहांचा वैज्ञानिक अभ्यासला आपण म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, ह्या जोड्या तुम्हाला प्रॉपरली जुळून दिलेल्या आहेत, मॅच केलेल्या आहेत. मग या जोडीमध्ये 3 2 4 1, 3 2 4 1 हे पर्याय कुठे आहेत ते मागच्या पेजेसवर जाऊ. 3 2 4 1, 3 2 4 1 पहिलाच पर्याय आहे त्याचा, 3 2 4 1. म्हणून प्रश्न क्रमांक 22चं उत्तर आलं 1. हा प्रश्न आयोगाने टॅक्स ॲसिस्टंट 2017 साली विचारलेला होता. नेक्स्ट पुढे सबस्टिट्यूट द अंडरलाइन फ्रेज विथ ॲन ॲप्रोप्रिएट वर्ड फ्रॉम दोज गिवन बिलो. सबस्टिट्यूट द अंडरलाइन फ्रेज with an appropriate word from those given below. God is all powerful. गॉडबद्दल असं म्हटलं जातं, गॉडबद्दल असं म्हटलं जातं, गॉड इज ओमनिसायंट, ओमनिप्रेझेंट अँड ओमनिपोटंट. बरोबर आहे. गॉड हा काय आहे,
सर्व जाणणारा आहे, सर्वाकडे सर्वव्यापी आहे, सर्व ठिकाणी आहे आणि सर्व शक्तिमान आहे असं म्हटलं जातं देवाबद्दल. तर बघूयात ऑल पॉवरफुलचा अर्थ होतो काय, ओमनीपोटंट असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे, आता बघूयात. पहिला शब्द दिला आहे ओमनीसायंट. ओमनीसायंटचा अर्थ सर्वज्ञ, सर्व जाणणारा, सर्व ज्ञात असणारा. तो कोण आहे, देव आहे. बरोबर. दुसरं ओमनीप्रेझेंट, सर्वव्यापी, सर्व ठिकाणी आढळणारा, सर्व दूर असणारा असा त्याचा अर्थ आहे ओमनीप्रेझेंटचा, सर्वव्यापी, सर्व ठिकाणी असलेला. तिसरं ओमनीपोटंट. ओमनी मीन्स ऑल, पोटंट मीन्स पॉवर. ओमनीपोटंट मीन्स सर्व शक्तिमान, सर्व सत्ताधीश. ओमनीचा अर्थ काय होतो, ऑल. पुढे नन ऑफ द अबोव, यापैकी नाही. हे 3 शब्द देवांच्या बाबतीत लक्षात ठेवा. पोटंट म्हटला तर पॉवर, सायंट म्हटला तर टू नो, आलं लक्षात. प्रेझेंट म्हटला आलं लक्षात, ओमनी प्रेझेंट म्हटला तर एव्हरीवेअर, आलं लक्षात. मग ह्या विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्न क्रमांक 23 पोटंट म्हटला तर पॉवरफुल होतो, मग तो शब्द येईल ओमनीपोटंट, आलं लक्षात. म्हणून प्रश्न क्रमांक 23चं उत्तर आलं 3. हा प्रश्न आयोगाने मंत्रालय लिपिक 2017 साली विचारलेला होता. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 24 बघा. यूज अँड ॲप्रोप्रिएट वर्ड फॉर द फ्रेज गिवन बिलो. गव्हर्नमेंट बाय वन पर्सन विथ अनलिमिटेड पॉवर. गव्हर्नमेंट बाय वन पर्सन विथ अनलिमिटेड पॉवर याचा अर्थ काय होतो, हुकुमशाही, आलं का लक्षात. त्यालाच आपण काय म्हणतो, हुकुमशाही, ऑटोक्रॅसी, डिक्टेटरशिप असा त्याचा अर्थ होतो. बघूयात. हां, ब्युरोक्रॅसी म्हणजे काय, नोकरशाही किंवा अधिकारी वर्ग किंवा आवश्यक गुंतागुंतीचे शासकीय नियम असणारी व्यवस्था. ब्युरोक्रॅसी, नोकरशाही किंवा अधिकारशाही. डेमोक्रेसी, गणतंत्र, लोकशाही, लोकसत्ताक राज्य, लोकांकरिता लोकांकडून चालवलेले राज्य, डेमोक्रेसी, लोकशाही. ऑटोक्रॅसी, ऑटो मीन्स सेल्फ, क्रॅसी मीन्स टू रन, क्रॅसी मीन्स राज्य असा त्याचा अर्थ होतो. ऑटोक्रॅसीचा अर्थ होतो हुकुमशाही, एक तंत्री अनियंत्रित राज्यकारभार, हुकुमशाही असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे. नन ऑफ द अबोव, वरीलपैकी नाही. तर गव्हर्नमेंट बाय वन पर्सन विथ अनलिमिटेड पॉवर म्हणजे एकच व्यक्ती सत्ता चालवतो आणि त्याला अबाधित अधिकार असतात, अनियंत्रित अधिकार असतात, अनियंत्रित त्याच्या सत्ता असते, त्याला म्हणतात आपण ऑटोक्रॅसी. बरोबर आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 24चं उत्तर आलं गव्हर्नमेंट बाय वन पर्सन विथ अनलिमिटेड पॉवर, दॅट इज कॉल्ड ऑटोक्रॅसी. म्हणून प्रश्न क्रमांक 24चं उत्तर आलं 3. हा प्रश्न आयोगाने मंत्रालय लिपिक 2017 साली विचारलेला होता. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 25. मॅच द फॉलोइंग. जोड्या जुळवा. जोड्या जुळवा याच्यावरच आयोगाने प्रचंड प्रश्न विचारले आहेत मित्रांनो. तुमची सायकोलॉजी पेपर सोडवताना कशी असली पाहिजे हे तुमच्या लक्षात येईल. बघा, सँक्टिटी म्हणजे पवित्रता, ठीक आहे. सॅंगाइन म्हणजे आशावादी, होपफुल असा म्हणतो. हा सार्डोनिक, तिरस्कारयुक्त. सॅटिएट म्हणजे तृप्त असा त्याचा अर्थ आहे. हे जनरल मिनिंग आहेत आणि हे सगळे शब्द आपले सिनोनिम्स अँटोनिम्समध्ये झालेले आहेत. ठीक आहे. आता बघूयात यांच्या करेक्ट जोड्या आपण लावूयात. ठीक आहे. नेक्स्ट पेजवर जाऊयात. आता यात सँक्टिटी म्हणजे काय, होलीनेस, पवित्रता, पवित्र भावना किंवा पवित्र बंधने, कर्तव्ये असा त्याचा अर्थ होतो. सँक्टिटी, पवित्रता, होलीनेस शब्द लक्षात घ्या. ठीक आहे. पुढचं सॅंगाइन. सॅंगाइन म्हणजे काय, होपफुल, आशावादी, हु इज व्हेरी होपफुल. बरोबर. आशावादी, आत्मविश्वासू, आरोग्य संपन्न म्हणजे त्याला हेल्दी असं देखील आपण म्हणू शकतो. हेल्दी म्हणजे नुसतं जाडच असं नाही की जेवढं पाहिजे तेवढं आवश्यक असणार त्याला आपण सॅंगाइन असं म्हणू शकतो. सार्डोनिक. सार्डोनिक म्हणजे काय, फुल ऑफ स्कॉर्न म्हणजे तिरस्कारयुक्त, उपरोधिक, कुचेष्टायुक्त. बोलणार पण कसं आहे, बोलण्यात पण काय असेल, कुचेष्टा असेल. हां, म्हणजे हे असेल, लो ॲटिट्यूड असेल दुसऱ्यांबद्दल, आले लक्षात, त्याला म्हणतात. हां, पुढचं बघा, सॅटिएट त्याचा अर्थ होतो टू सॅटिस्फाय, तृप्त होणे, समाधानी होणे असा त्याचा अर्थ आहे. तृप्त करणे, समाधान करणे, नको इतक्या प्रमाणात पुरवणे. बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्या आपण प्रॉपर जोड्या जुळवलेल्या आहेत. तर बघूयात ह्या जोड्यांमध्ये क्रम कसा आहे. 4 3 2 1 उलटा क्रम आहे. 4 3 2 1. मागच्या पेजेसवर यावं लागेल आपल्याला. 4 3 2 1 कुठे दिसतंय आपल्याला, 4 3 2 1 हे दिसतंय आपल्याला 3 नंबरच्या ऑप्शनमध्ये. 4 3 2 1 हे आपल्याला दिसते 3 नंबरच्या ऑप्शनमध्ये. म्हणून प्रश्न क्रमांक 25चं उत्तर आलं 3. हा प्रश्न आयोगाने आपल्याला मंत्रालय लिपिक 2017 साली विचारलेला होता. नेक्स्ट पुढे प्रश्न क्रमांक 26 बघा. मॅच द पेअर. मॅच द पेअर अँड राईट इकडे यायला पाहिजे, ते तिकडे झालं आहे, लक्षात घ्या, त्याची नोंद घ्या. ठीक आहे. ते तुम्हाला करेक्ट PPT बनवून देण्यात येईल. हां, ठीक आहे. आता याच्यात जोड्या जुळवायच्यात आपल्याला, लक्षात घ्या. तर प्रॉपरली आपण स्टॉईक म्हणजे काय, धीरगंभीर, आत्मसंयमी हे झालं शब्द. इलिटरेट
निरक्षर ज्याला वाचता लिहिता येत नाही. इलिजिबल, इलिजिबल म्हणजे आपण काय म्हणतो, हां, इनकॅपेबल ऑफ एरर्स, म्हणजे ज्यात चुका होऊ शकत नाही. इनफॅलेबल म्हणजे काय, म्हणजे आपण इनफॅलेबल, इलिटरेटचा अर्थ झाला हे. याच्या सगळ्या जोड्या आपण पुढच्या ह्याच्यात बघूयात, बरोबर. बघा, स्टोईक म्हणजे काय, सोशिक, निर्विकार, शांत व गंभीर, स्थितप्रज्ञ, आत्मसंयमी माणूस. इलिटरेट म्हणजे अ पर्सन हू डझंट नो हाऊ टू रीड अँड राईट. निरक्षर, लिहिता वाचता न येणारी व्यक्ती, निरक्षर. हां, इलिजिबल म्हणजे इनकॅपेबल ऑफ बिईंग रीड, ज्याला वाचता येत नाही, बरोबर आहे, ज्याला काय वाचता येत नाही. नाही, इनकॅपेबल ऑफ बिईंग रीड, जो वाचू शकत नाही, बरं. म्हणजे असं लिहिलेलं असतं म्हणजे आपल्याला वाचता येऊ शकत नाही, असं बरं का. वाचता लिहिता येणे तो भाग वेगळा, तो इलिटरेट असतो. आणि इलिजिबल काय असतो, त्याने असं लिहिलं आहे की मला वाचता येत नाही आहे, त्याला लिहिता येतं पण तो अशी हँडरायटिंग काढतो कोणाला समजत नाही, ते इलिजिबल, बरं का. तुम्ही घोळ करायला येते, लक्षात घ्या, ठीक आहे. इनकॅपेबल ऑफ बिईंग रीड म्हणजे वाचण्यास काय असमर्थ, असा त्याचा अर्थ. अस्पष्ट, वाचण्यास अवघड किंवा अशक्य, दुर्बोध, बरोबर आहे, लक्षात घ्या. इनकॅपेबल ऑफ एरर्स, इनफॅलेबलचा अर्थ काय होतो, इनकॅपेबल ऑफ एरर्स, कधीही चूक न करणारा किंवा कधीही अयशस्वी न होणारा. इनफॅलिबल कधीही चूक न करणारा किंवा कधीही अपयशस्वी न होणारा किंवा यशस्वी न होणारा. आता ही जोडी कशी जोडेल बघा, 2 4 3 1, 2 4 3 1, 2 4 3 1, 2 4 3 1, 4 नंबरचं 2 4 3 1. मग विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 26, स्टोईक म्हणजे काय, आत्मसंयमी माणूस. इलिटरेट म्हणजे ज्याला लिहिता वाचता येत नाही, अक्षर ओळख नाही असा. इलिजिबल म्हणजे काय, लिहिता वाचता येतं पण असा लिहितो की समोरच्याला कळत नाही, स्पष्ट, दुर्बोध असतं, आलं समजत नाही असं. इनफॅलिबल म्हणजे काय, जो चुका करत नाही, जो कधी अपयशस्वी होत नाही असा. आपण या जोड्या लावल्यात. मग प्रश्न क्रमांक 26चं उत्तर काय आलं, 4. हा प्रश्न आयोगाने फॉरेस्ट 2017 साली विचारलेला होता. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 27 बघा, मॅच द फॉलोविंग. आता यात पहिला ए जोडी बघा, इनकॅपेबल ऑफ बिईंग करेक्टेड, इनकॅपेबल ऑफ बिईंग अंडरस्टूड, 1 टू स्ट्रॉंग टू ओव्हरकम, इनकॅपेबल ऑफ बिईंग रीड. हे सगळे शब्द आपण बघितलेले आहेत. यांच्या प्रॉपर जोड्या आपण नेक्स्ट पेजवर बघूयात. तर बघूयात, इनकॅपेबल ऑफ बिईंग करेक्टेड त्याला म्हणतो आपण इनकरिजिबल, म्हणजेच काय, सुधारता येणे अशक्य आहे असा किंवा कोडगा, निगरगट्ट, त्याच्यावर काहीच परिणाम होणार नाही, आलं लक्षात, असा त्याचा अर्थ होतो. इनकॅपेबल ऑफ बिईंग अंडरस्टूड म्हणजेच काय, जे आपल्याला समजू शकत नाही, दुर्बोध आहे, कठीण आहे, अवघड आहे, बरोबर आहे, समजणे अशक्य असे, दुर्बोध, त्याला काय म्हणतो आपण, इंटेलिजिबल. लक्षात घ्या, टेलिजिबल असेल तर आपण अंडरस्टँड करू शकतो. अनइंटेलिजिबल असेल म्हणजे इंटेलिजिबल असेल तर आपण त्याला समजू शकतो, पण अनइंटेलिजिबल असेल तर आपण त्याला वी कांट अंडरस्टँड इट प्रॉपरली, असा अर्थ होतो. 1 टू स्ट्रॉंग टू ओव्हरकम, 1 टू स्ट्रॉंग टू ओव्हरकम म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, इनविन्सिबल म्हणतो, म्हणजे अजेय, अजिंक्य, आलं का लक्षात, दुर्भेद्य असं त्याला म्हणतो, लक्षात घ्या. चौथा आहे इनकॅपेबल ऑफ बिईंग रीड, ज्याला आपण म्हणजे काय, ज्याला आपण काय वाचू शकत नाही, दुर्बोध असतं, वाचायला अवघड असतं, समजायला अवघड असतं, असा त्याचा अर्थ आहे. मग तो आहे इलिजिबल, तो आहे अस्पष्ट, वाचण्यास अवघड किंवा अशक्य, दुर्बोध. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये बघा जोडी कशी येईल आपली, 3 1 4 2, 3 1 4 2 ही जोडी पाहण्यासाठी 3 1 4 2, 3 1 4 2 ही आपण जोड्या जोडवलेल्या आहेत, ती आहे 1 या ऑप्शनमध्ये. मग प्रश्न क्रमांक 27चं उत्तर आलं 1. हा प्रश्न आयोगाने PSI 2017 साली विचारलेला होता. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 28 बघा, मॅच द फॉलोविंग, बरोबर आहे. आता पहिली जोडी, 1 हू इज ऑलवेज डाउटिंग, अ पर्सन इनडिफरंट टू प्लेजर अँड पेन, 1 हू लुक्स ओनली डार्क साईड ऑफ थिंग्स, आणि 1 हू इज डिसइन्क्लाइंड टू बिलीव्ह इन गुडनेस. म्हणजे या सगळ्यांचे अर्थ काय होतात पुढच्या ह्याच्यात बघूयात आपण, जोड्या लावल्या आहेत त्याच्या. 1 हू इज ऑलवेज डाउटिंग म्हणजे जो संशयखोर असतो, नेहमी संशय घेतो, त्याला आपण म्हणतो स्केप्टिक. हा शब्द असाही लिहिला जातो, लक्षात घ्या. जर दिसला तुम्हाला तर काही हरकत नाही, तर याचंच वर्जन आहे स्केप्टिक, आलं लक्षात. संशयी, संशयखोर व्यक्ती. दुसरा, अ पर्सन
इनडिफरंट टू प्लेजर अँड पेन, त्याला आपण म्हणतो स्टोईक, धीरगंभीर, आत्मसंयमी माणूस, सोशिक, निर्विकार व्यक्ती. बरोबर आहे. सोशिक, निर्विकार, शांत व गंभीर, स्थितप्रज्ञ, आत्मसंयमी माणूस असा त्याचा अर्थ होतो. पुढे वन हू लुक्स ओनली डार्क साईड ऑफ थिंग्स, त्याला म्हणतो आपण पेसिमिस्ट, निराशावादी. हां, म्हणजे त्याला दुसऱ्याकडे काही असं पॉझिटिव्ह दिसत नाही, तो असतो पेसिमिस्ट. आलं का लक्षात. चौथं, वन हू इज डिसइन्क्लाइंड टू बिलीव्ह इन गुडनेस, म्हणजे तो काय असतो, मी सांगितलं ना, तुसडा, ज्याला फक्त दुसऱ्याचे दोष दिसतात, चांगुलपणा दिसत नाही, चांगुलपणावर तो विश्वास ठेवत नाही, त्याला म्हणतात सिनिक. ज्याला केवळ दोषच दिसतात असा व्यक्ती, किंवा ज्याला कुठेही चांगुलपणा, प्रामाणिकपणा आढळून येत नाही असा ती व्यक्ती असते सिनिक. आलं का लक्षात. सिनिकल पर्सनॅलिटी खूप आहेत मार्केटमध्ये. आलं का लक्षात. मग प्रत्येकाचा अर्थ बघा. मग आपण जोडी जुळवली बघा याच्यामध्ये 4 1 2 3, 4 1 2 3. आता 4 1 2 3 पाहण्यासाठी आपल्याला मागे जावं लागेल. 4 1 2 3, तर ही इथे आपण प्रॉपर जोड्या 2मध्ये येईल. मग प्रश्न क्रमांक 28चं उत्तर आलं 2. हा प्रश्न आयोगाने PSI 2017 साली विचारलेला होता. नेक्स्ट पुढे प्रश्न क्रमांक 29 बघा. अ पर्सन हू इज गिवन टू लक्झरियस लिव्हिंग इज, त्याला काय म्हणतात. बरोबर आहे. लक्झरियस लिव्हिंग, आता त्याला आपण काय म्हणतो बघूया. त्याला म्हणतात सिब्राईट, सिब्राईट किंवा सिब्राईट असाही त्याचा उच्चार आहे, लक्षात घ्या. सिब्राईट. सिब्राईट म्हणजे काय बघा. विषयालोलुप, चैनी, विलासी व्यक्ती, म्हणजे याचा प्रॉपर सिनोनिम हाच आहे, चैनी, विलासी व्यक्ती. हां, सिब्राईट. अलग लक्षात. विषयालोलुप, चैनी, विलासी व्यक्ती असा त्याचा उच्चार आहे, असा त्याचा अर्थ आहे. पुढे लक्झुरियंट. लक्झुरियंट म्हणजे कल्पनाप्रचूर, अत्यंत फलदायी, भरपूर उत्पादन देणारा. हा त्याचा वन वर्ड सबस्टिट्यूशन नाही. लक्झुरियस. लक्झुरियस म्हणजे आरामदायक, चैनीचा, विलासी, सुखसुविधा संपन्न, अत्यंत आरामदायक, उत्कृष्ट असा त्याचा अर्थ होतो. आता बहुतेक विद्यार्थ्यांना असा प्रश्न पडेल की सर, अ पर्सन हू इज गिवन टू लक्झुरियस लिव्हिंग, ऑलरेडी हा शब्द आलेला आहे. लक्झरियस म्हणजे आहे त्यापेक्षाही हे वरच्या दर्जाचं असतं. हां, सिब्राईट. बरोबर, लक्षात घ्या. उच्चार त्याचे सिब्राईट पण आहे, सिब्रिट पण आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. आता पुढे बघा चौथं, वेल्दी. वेल्दी म्हणजे काय. धनिक, श्रीमंती, धनवान किंवा श्रीमंत व्यक्ती. हे त्याचं वन वर्ड सबस्टिट्यूशन येणार नाही. मग त्याचं वन वर्ड सबस्टिट्यूशन कोणाचं. अ पर्सन हू इज गिवन टू लक्झुरियस लिव्हिंग इज कॉल्ड हां सिब्राईट. आलं का लक्षात. म्हणून प्रश्न क्रमांक 29चं उत्तर आलं 1. हा प्रश्न आयोगाने कृषी सेवा 2016ला विचारलेला होता. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 30 बघा. मॅच द बेस्ट मिनिंग ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. आता याच्यात बघा, इन्व्हेस्टिचर, इनविडियस, इनविन्सिबल, इनव्हायोबल पॉवर्स, या कशा जोड्या जुळवायच्या. आता आपण पुढच्या पेजवर जाऊया. सगळ्यांचे मराठीत अर्थ दिलेले आहेत बघा. मग इन्व्हेस्टिचर काय असतो. बरोबर. इन्व्हेस्टिचर, सेरेमनी टू गिव्ह, अधिकार पदावर औपचारिकपणे प्रतिष्ठापना करणे असा त्याचा अर्थ होतो. इन्व्हेस्टिचरचा. बरोबर. इनविडियस. इनविडियस म्हणजे टेंडिंग टू कॉज, म्हणजे द्वेष उत्पन्न करणारा, असंतुष्ट निर्माण करणारा, मग इनविडियसचा अर्थ आहे. पुढे इनविन्सिबल, ज्याला आपण हरू शकत नाही. हां, अजिंक्य, अजय्य, दुर्भेद असा त्याचा अर्थ आहे. इनव्हायोबल पॉवर्स म्हणजे टू हायली रिस्पेक्टेड टू बी अटॅक्ट, म्हणजे एवढी मोठी शक्ती असते की त्याच्यावर आपण आक्रमण करू शकत नाही. अदृश्य शक्ती, आदरणीय, उल्लंघन किंवा भंग करताना येण्यासारखे, पवित्र राखण्याजोगे, म्हणजे ज्या गोष्टीचा आपण विचारच करू शकत नाही ते असते इनव्हायोबल पॉवर्स. त्याला अदृश्य शक्ती असं देखील म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, या शब्दांचे अर्थ तुम्हाला व्यवस्थित माहीत पडले. यांच्या जोड्या बघूयात आपण. 4 3 2 1 रिव्हर्समध्ये जोडी आहे. 4 3 2 1. आता 4 3 2 1 कुठे आहेत ते बघूयात आपण. आता 4 3 2 1 4 3 ही जी आहे, ह्या जोड्या ज्या आहेत लावलेल्या, तिसऱ्या पर्यायामध्ये त्याच्या सगळ्यांची जोड्यांची उत्तरं बरोबर दिलेली आहेत. म्हणून प्रश्न क्रमांक 30चं उत्तर आलं 3. हा प्रश्न आयोगाने PSI 2016 साली विचारलेला होता. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 31. मॅच द फॉलोविंग. मॅच द फॉलोविंग म्हणजे जोड्या जुळवा. आता ऑप्टिमिस्टिक, अथेइस्ट, मिसॉलॉजिस्ट, हेरेटिक, या सगळ्यांचे शब्द आपण बघितलेले आहेत. त्यांच्या जोड्या पुढे जुळवल्या आहेत बघा. ऑप्टिमिस्टिक म्हणजे काय. वन हू लुक्स ब्राईट साईड ऑफ थिंग्स, आशावादी. आपण ऑप्टिमिस्टिक बघितला, पेसिमिस्टिक बघितला. बरोबर आहे. हा आशावादी, पेसिमिस्टिक म्हणजे निराशावादी. पुढे अथेइस्ट, देवावर विश्वास नसणारा, मग नास्तिक ज्याला म्हणतो आपण. अ पर्सन हू डज नॉट बिलीव्ह इन गॉड, नास्तिक, देवावर विश्वास नसलेला. मिसॉलॉजिस्ट. मिसॉलॉजिस्ट वन हू हेट्स नॉलेज,
म्हणजे ज्ञानाचा तिरस्कार करणारा त्याला आपण मिसोलॉजिस्ट असं म्हणतो. मिस मीन्स हेट, लॉजी मीन्स सायन्स, असं अर्थ आहे. हेरेटिक म्हणजे वन हू ॲक्ट्स अगेन्स्ट रिलिजन, धर्माविरुद्ध काम करणारा, बंडखोर, पाखंडी असा त्याचा अर्थ होतो हेरेटिक. हा शब्द अगोदर पण गेला. तर विद्यार्थी मित्रांनो याची जोडी कशी बघा, ऑप्टिमिस्टिक, अथेइस्ट, मिसोलॉजिस्ट, हेरेटिक. तर 4 1 2 4 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 ह्या तिसऱ्या नंबरची जोडी त्याची बरोबर येईल. प्रत्येक इच अँड एव्हरी वर्डचा आपण येथे अर्थ दिला आहे. विद्यार्थी मित्रांनो आयोगाने 19 तर 11पर्यंत जास्त भडीमार जो केलेला आहे, मोस्टली जोड्या लावा आहेत, 16पर्यंत तरी जोड्या लावा जास्त आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो ह्या दुसऱ्या सेशनमध्ये आपण एकूण 31 क्वेश्चन्स घेतले. अशी अपेक्षा करतो का हा दुसरा सेशन तुम्हाला व्यवस्थित कळला असेल. धन्यवाद.